इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये ऑस्ट्रेलिया 2-1 जिंकलेली तर आहे, पण सर्व लोकांचं लक्ष जे होतं ते होतं रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या परफॉर्मन्सवर. कारण की ज्या पद्धतीने त्यांच्यावर वाभाडे ओढण्यात आले होते सिरीज चालू होण्याच्या अगोदर सिलेक्टर्सकडून आणि कोचकडून. कोच तर काय जास्त डायरेक्टली बोलत नव्हता, पण कोच थ्रू सिलेक्शन कमिटीचा जो मेंबर आहे अजित आगरकर, ते खूप काही तिकडे बोलायचा प्रयत्न करत होता. त्यामुळे संपूर्ण भारतीय क्रिकेटचं आणि संपूर्ण जगातल्या क्रिकेट प्रेमींचं लक्ष होतं की रोहित शर्मा आणि विराट कोहली ही सिरीज कशी खेळतात. त्यामध्ये सर्वात प्रथम आपण विराट कोहली बद्दल बोलूया. त्यामध्ये पहिल्या 2 टेस्ट ज्या झाल्या होत्या त्यामध्ये तो मित्र आपला 2 डकवर आउट झाला होता आणि त्या 2 डक नंतर संपूर्ण जे सोशल मीडिया आहे किंवा जे त्याचे हेटर्स आहेत किंवा जे प्रोपगंडा पसरवणारे लोक आहेत ते लोक एकदम काय ऍक्टिव्ह झाले आणि ऍक्टिव्ह होऊन त्यांनी सांगितलं की विराट कोहली संपलेला आहे, हे लोक संपलेले आहेत. पण आजची जी तिसरी मॅच झालेली आहे ह्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी 74 रन जे केलेले आहेत ना, त्यामुळे अतिशय कॉन्फिडन्स बूस्ट हाताचा स्वतःचा देखील झालेला आहे. आणि जे फॅन्स आहेत त्याचे किंवा जे बाकीचे सिलेक्शन कमिटीमध्ये आहेत त्यांचं देखील तोंड त्यांनी बंद केलेलं आहे. प्लस एक ॲडिशनल बोनस म्हणून रोहित शर्माला देखील कॅप्टन्सीवरून काढण्यात आलं होतं. त्यानंतर रोहित शर्माला देखील टार्गेट करण्यात आलं होतं की तो ड्रेसिंग रूमचं सगळं वातावरण आहे ते खराब करतो, तो फिट नाहीये, त्याचा फॉर्म नाहीये, या संपूर्ण प्रकारच्या गोष्टी तिकडे बोलण्यात आल्या होत्या रोहित शर्मासाठी. पण ही जी सिरीज झाली ना इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाची 2025 ची सिरीज, ह्याच्यामध्ये रोहित शर्माला मॅन ऑफ द सिरीज हे जे अवॉर्ड आहे ते मिळालेलं आहे. कारण की त्यांनी या सिरीजमध्ये 202 रन केलेले आहेत 3 मॅचमध्ये. त्यामध्ये एक 50 आहे आणि एक आहे आपलं शतक. त्यामुळे त्यांनी टोटल 202 रन केले, त्याच्या आसपास देखील कोणी नाहीये. आणि प्लस त्याला मॅन ऑफ द मॅच देखील मिळालं. या संपूर्ण गोष्टीमुळे प्रश्न आता असा निर्माण झालेला आहे की जे अजित आगरकर आहेत किंवा गौतम गंभीर आहेत ना, त्यांच्यावर खूप जास्त सवाल जे आहेत ना ते आता प्रेक्षक उचलायला लागलेले आहेत. लोकांचं तर म्हणणं असं देखील आहे की रोहित शर्मा आणि विराट कोहलीला ज्यांनी एवढं टार्गेट केलं त्यांनी आता प्रूव्ह केलेलं आहे. तर गौतम गंभीरनी आणि अजित आगरकरनी त्यांची सीट जी आहे ना ती सोडावी, त्यांनी निघून जावं. सिलेक्शन कमिटीमधून अजित आगरकरने बाहेर निघावं आणि हेड कोच म्हणून गौतम गंभीरने तिकडून बाहेर निघावं, असं संपूर्ण जे लोक आहेत ते सध्या बोलत आहेत. आणि मी देखील त्या गोष्टीला मान्य करायचा थोडासा प्रयत्न करू शकतो. कारण की तुम्ही जर एखाद्या प्लेअरला खेळूच दिलं नाहीये, खेळायच्या अगोदरच तुम्ही त्याच्याबद्दल निगेटिव्हिटी जर पसरवायला सुरुवात करत असाल तर ती अतिशय चुकीची अशी जी आहे ती गोष्ट आहे. आणि ती पर्सनली मला आवडली नव्हती. कारण की अजित आगरकर खूप काही बोलला होता या सिनियर्स प्लेअर बद्दल. ती गोष्ट कुठं ना कुठेतरी हर्ट करणारी होती. आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगतो, पॉलिटिक्स जे असतं ना, पॉलिटिक्स शाळांमध्ये, कॉलेजमध्ये, त्यानंतर ऑफिसमध्ये देखील पॉलिटिक्स असतं. तर ही तर इंडियन क्रिकेट टीम आहे, त्याच्यामध्ये का नाही पॉलिटिक्स होणार? का एक हेड कोच जो आहे तो त्याच्या आवडीच्या प्लेयर्सला का नाही खेळवणार? येस, डेफिनेटली खेळवणार तिकडे. आणि तसंच झालं हर्षित राणा सोबत. पण हर्षित राणाला प्रॉपरली तिकडे चांगले चान्स मिळाले, चांगले संपूर्ण ओव्हर टाकायला मिळाल्या. प्लस त्यांनी या इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये चांगली बॅटिंग केली, 20 रनची केले दुसऱ्या मॅचमध्ये, ते अतिशय छान असे केले होते. आणि आता तिसऱ्या मॅचमध्ये त्यांनी 4 विकेट घेतलेले आहेत. त्यामुळे त्यांनी त्याला प्रूव्ह करायचा प्रयत्न केला, त्यात तो थोडाफार सक्सेसफुल देखील झालेला आहे. पण हे फक्त 1 मॅचचं झालं. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये काय होतंय हे देखील बघणं इम्पॉर्टंट राहणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रेक्षकांचं जे म्हणणं आहे की हेड कोच वगैरे जे हटवा, ते मोस्ट प्रोबेबली मला देखील मी त्या गोष्टीला मान्य करतो. 2-3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट असेल त्यांचा, 4 वर्षाचा असेल, पण मी असं म्हणतो त्यांना लवकरात लवकर काढा. कारण की अजित आगरकर जे आहेत ना ते ऑस्ट्रेलियामध्ये जी 1999 आणि 2000च्या आसपास जी सिरीज झाली होती त्यामध्ये 7 वेळा डकवर आउट झाले होते. 7 वेळा डक लगातार, बरं का, असं नाही की 10-15-20 मॅच मध्ये, कंटिन्यू 7 इनिंग मध्ये 0वर डकवर आउट झालेला माणूस अजित आगरकर आहे. आणि तो सध्या सिलेक्शन कमिटीचा हेड आहे, तो टीम बनवतोय भारताची. त्यामुळे खूप लोकांचा जो रोष आहे तो अजित आगरकरवर बसलेला आहे. प्लस अतिशय उलट सुलट जे आहे ते बोलले होते रोहित शर्मा, विराट कोहली बद्दल किंवा सिनियर प्लेअर बद्दल. रवींद्र जडेजा जो आहे त्याचं देखील करिअर संपवायचा प्रयत्न तिकडे झालेला आहे. कारण की अक्षर पटेल जिकडे आहे त्याला घेतलेला आहे. हे कुठलेही प्लेअर खराब असं म्हणत नाही. रवींद्र जडेजा हा नंबर 1 ओडीआयचा ऑलराऊंडर आहे, त्याला मी घेतलेलं नाहीये तिकडे. टेस्टचा ऑलराऊंडरचा नंबर 1 बॅट्समन आहे, ऑलराऊंडर आहे. तर तुम्ही त्याला तिकडे घेतलेलं नाहीये म्हणजे तुम्ही विचार करा ना काय प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या घडत आहेत. मित्रांनो, तुमचं काय मत आहे या गोष्टीवर? अजित आगरकरला आणि गौतम गंभीरला बाहेर काढलं पाहिजे त्यांच्या पोझिशनवरून की नाही? नक्की मला कमेंट करून सांगा. कारण की तुमचं मत माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे. आणि नक्की तुम्ही मित्रांनो सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. कारण की आपण एक मराठमोळं चॅनल आहोत ज्यामध्ये खतरनाक क्रिकेटचे रिॲक्शन्स असतात माझ्या, त्यांना शॉर्ट व्हिडिओ मी टाकत असतो.